दोन्ही सलामीवीर मधली केळवली आणि सूर्याच्यावाडी संघाचे दोन्ही सलामीवीर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अमोल आणि वैभव सेकंड पाहतोय वैभव नॉन सेकंडला आपण पाहतोय अमोल आणि गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचा पहिला षटक घेऊन मधलीवाडी वागजाईवाडी संघाकडून आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे मधलीवाडी पहिला षटकातला पहिला चेंडू घेऊन प्रेम वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने उर्ध विकेट समोर वैभव उजव्या हाताने फलंदाजी करतोय पहिल्या षटकातला पहिला चेंडू सामना करते वैभव प्रेमचा पहिला चेंडू चला पंच सामना लवकरात लवकर चालू करा सामन्याला होते सुरुवात पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट वैभव साठी ऑफसाइडच्या थोडासा बाहेर काढलेला चेंडू योग्य टप्प्यावर टाकलेला चेंडू योग्य दिशेला टाकलेला चेंडू निर्धाव चेंडूची होते सांगता चांगली सुरुवात प्रेम यांच्याकडून पाहायला मिळाली विकेट किपरच्या हातात चेंडू पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा हो कोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू शपलून खेळण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसला पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते प्रेम यांच्या माध्यमातून प्रेम यांचा पुढचा चेंडू सामना करतील वैभव पाहूया वैभव आपल्या संघासाठी दहावीचा लंगर उभारतील का प्रेम यांचा पुढचा चेंडू चेंडू टाकलेला आहे आणि चेंडू हटवलेला आहे ऑफसाइडच्या दिशेने एक धाव पूर्ण फटका चांगला होता परंतु चित्ररक्षक उभा होता निलेश निवगे एकच धावेवर समाधान मानावं लागेल खातं खोललं गेलं केळूर आणि सूर्याच्या वाडी संघाचा अमोल चव्हाण आता स्ट्राईकवर पाहतोय पट्टी पहिल्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळते अमोलच्या माध्यमातून आता मात्र चांगला खेळ करावा लागेल संघासाठी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू क्रिकेटच्या भाषेत ब्रह्मास्त्र बोललं जातं यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता अमोलला समजला नाही पहिला चेंडू फेस करत होता प्रेमचा निर्धाव चेंडू जे होते सांगता विकेट किपर ज्येष्ठांच्या पाठीमागे पाहतोय आपण अमितला पुन्हा एकदा अमोल फटका फसला चेंडू हवेत आणि तू का मी का तू आणि जजमेंट फसतय चेंडू जमिनीला दान केला जातोय जीवदान दिलं जातंय अमोलला आणि हे जीवदान येणाऱ्या पुढील 3 षटकात नक्कीच आपल्याला समजेल किती महाग ठरतंय आणि या जीवदानाचा फायदा अमोल किती घेणार हे येणाऱ्या 3 षटकामध्ये लवकरच समजेल मोठा खेळाडू मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे अमोल चव्हाण या अगोदर आपल्याला पाहायला मिळालेला आहे ते पुन्हा एकदा वैभव साठी ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने पाहतोय प्रेमला शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू समजला नाही चेंडूची निर्धाव सांगता पाहायला मिळते पुन्हा एकदा विकेट किपर अमितच्या हातात चेंडू जातोय अच्छा माफ करा विकेट किपर सचिन मला वाटलं अमित दोनची समान असल्यामुळे तसा काहीसा गैरसमज झाला पहिलं षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 धावा बिनगडी बाद 2 पॉवर प्लेचं पहिलं षटक चांगला हाताळलं प्रेम यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं 2च धावा खर्च केल्या आता मात्र गोलंदाजी मार्कवर पाहतोय वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन अमित येतोय गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक तर चांगला आलंय मधलीवाडी संघासाठी आणि वागजावाडी संघासाठी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात फक्त 2च धावा खर्च केल्या प्रेम यांनी आणि एक संधी सुद्धा निर्माण केली होती परंतु झेल पकडू शकले नाहीये त्यांनी जीवदान मिळालं होतं अमोलला तोच अमोल पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर पाहतोय आपण त्याच्या समोर गोलंदाजी मार्कवर अमित ओव्हर द विकेट
पॉवर प्ले संपलेले 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय बाउंड्री लाईन वर तैनात आहेत. अमित अमोल ओहो हो ऑप्शनच्या बाहेर टाकलेला चेंडू पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होता अमोलला वाईट साठी, परंतु पंचांच्या मनात कोणती शंका नाहीये. चेंडू निर्धाव असेल. चांगली गोलंदाजी अमित कडून सुद्धा पाहायला मिळते. हो फटका खेळलाय चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक येतोय खाली आणि पहिला झटका लागतोय येळोली संघाला अमोल चव्हाणच्या रूपामध्ये. सुंदर अशी गोलंदाजी आम्ही त्यांच्याकडून पाहायला मिळाली. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण आणि तितकाच सुंदर झेल सुद्धा पकडला गेला. आता मात्र पहिला झटका लागलाय येळोली सूर्याच्यावाडी संघाला. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. दीपक 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी. पहिल्या सामन्यात फार काही चमकदार कामगिरी केली होती. सुंदर असा फटका दीपकच्या बॅटमधून निघालाय. कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय. आता खोललंय दीपकनं आणि संघासाठी सुद्धा हा पहिला चौकार येतोय दीपकच्या बॅटमधून. मी आताच बोललो होतो पहिल्या सामन्यात फार काही कामगिरी करू शकला नव्हता दीपक, परंतु आता जबाबदारी घेऊन कामगिरी करावी लागेल. खेळ उंचवावा लागेल दीपकला. जरूर पहिला सामना विजयी ठरला होता येळोली संघ आणि सूर्याचीवाडी संघ, परंतु तीच रणनीती घेऊन याच सामन्यात उतरावं लागेल आणि खेळ देखील तसा करावा लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन टाकला. दिशा ही तीच दिलेली आहे. दीपकने एक धाव धावून पूर्ण केलेले आहे. दुसऱ्या धावेचा कॉल होता परंतु थांबवलंय. वैभव यांनी थांबवलं. दीपकला एकच धाव मिळेल. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते अमितची देखील. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पार पडत आहे. सुंदर असा फटका पुन्हा एकदा आणि 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. वैभवच्या बॅटमधून आता येतोय चौकार. पहिल्या षटकात थांबवलं होतं वैभव आणि अमोलला, परंतु आता वैभव हल्ले चढवतोय. अमितवर दुसरा हल्ला या षटकात. अशाच मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल येळोली आणि सूर्याचीवाडी संघाला. पुन्हा एकदा अमित ओव्हर द विकेट. ओहो पुन्हा एकदा फटका फसला आहे. चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव पूर्ण. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं वैभव आणि दीपकच्या माध्यमातून. दुसरं षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर येळोली सूर्याचीवाडी संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर आपण पाहतोय 13 धावा. 1 गडी बाद 13 धावा. स्पीडअप घ्यायचा आहे. सर्वांना सूचना असेल आणि दोन्ही संघांना विनंती असेल, प्रत्येक वेळेला सांगायची गरज नाही लागली पाहिजे. आपला 12वा खेळाडू स्कोरबोर्ड जवळ पाठवायचा आहे ही प्रत्येक संघासाठी सूचना असेल. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर तेजस. हो चांगला गोल, चांगला बॉल ऑप्शनच्या हलकासा बाहेर काढला होता. चेंडू समजला नाही दीपकला. निर्धाव चेंडू जो ते सांगता या संघामध्ये सुद्धा ती कॅपॅसिटी आहे. हो शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला दीपकचा. तेजस यांच्या माध्यमातून पाहायला सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय निलेश नेवगे गावावरून आलेत खेळण्यासाठी. इतकं क्रिकेट प्रेम त्यांचं आहे.
वाईट चेंडू आता मात्र पहिले दोन चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकले होते परंतु आता तर थोडस दिशाहीन गेंदबाजी पाहायला मिळाली. दीपक सुर्वे मोठे फटके मारावे लागतील धावांचा डोंगर उभा करावा लागेल आपल्या संघासाठी. आता मात्र आलाय दीपकच्या बॅट मधून मोठा फटका. कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा हाय अँड हँडसम सुंदर असा फटका दीपकच्या बॅट मधून. मी अगोदरच बोललो होतो की मोठे फटके मारावे लागतील दीपकला आणि त्याच्या पुढच्या चेंडूवर त्याने ते दाखवून दिलं आणि याच मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो दीपक सुर्वे. पुन्हा एकदा तेजस. ओहो पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड मारलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अमित वन बाउंड चेंडू पकडेला आणि थ्रो करेल तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली जाते. मोठी बॅटिंग लाईनअप आहे केळवली सूर्याच्यावाडी संघाकडे. अजून देखील खाली पाहायला गेलं तर अविनाश पवार जे खास मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात ते अजून येणं बाकी आहे. अजय सुर्वे कप्तान तेही येणं बाकी आहे अजून. चेंडू हवेत आहे. झेल घेण्याची संधी होती निलेशला परंतु जजमेंट चुकलं. चेंडू केला जमिनीला दान आणि पुन्हा एकदा मिळतंय जीवदान वैभवला. तत्पूर्वी 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. सन्माननीय संदीप शिर्के साहेब आपला या ठिकाणी छोटासा सन्मान होणार आहे. कृपया आपण टस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. सुंदर असा फटका. जसा फटका खेळला वैभवनं आपली जागा सुद्धा सोडली नाही कारण त्याला कॉन्फिडन्स होता की हा फटका कुठे मारलाय मी. येतात 6 धावा वैभवच्या बॅट मधून. संदीपजी सावंत साहेब तुमच्या शुभ हस्ते आम्ही एक महत्वाचा मान सन्मान करतो. या लगेचच अर्थातच संदीपजी शिर्के साहेब यांचा देखील आम्ही इथे महत्वाचा मान सन्मान करतोय. संदीपजी सावंत यांच्या शुभ हस्ते आम्ही महत्वाचा मान सन्मान करतोय. प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. थँक्यू सो मच संदीप दादा, तुम्ही आलात वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. तसेच सागर पवार सर आपला देखील आम्ही इथे महत्वाचा मान सन्मान करतो. यायचं तुम्ही देखील आणि हा विजयजी साळुंखे यांच्या शुभ हस्ते आम्ही महत्वाचा मान सन्मान करणार आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 29 धावा 29 for 1 विकेट लॉस. महत्वाची मान सन्मान आपण पाहतो संदीपजी शिर्के साहेब. त्यानंतर पाहायला गेलं तर सागर पवार साहेब यांचा देखील आम्ही महत्वाचा मान सन्मान करतो. थँक्यू सो मच. धन्यवाद. तुम्ही आलात वेळात वेळ काढून या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. आणि जातो पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने डीएसपी सरांच्या समवेत. धन्यवाद आकाश सर. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक घेऊन रोशन नामवंत खेळाडू अनुभवी खेळाडू आहेत आणि जबाबदारी आता असेल रोशनवर. समोर दीपक सुर्वे आणि ओव्हर द विकेट पुन्हा एकदा पंचाच्या डाव्या बाजूने पाहतोय आपण रोशनला. हो झेल पकडलाय हलकासा बॅटची कडा घेऊन चेंडू विसावला सचिन विकेट किपर यांच्या हातामध्ये. आणि आता मात्र दुसरा झटका लागतोय मधलीवाडी वागजावाडी संघाला. माफ करा केळवली सूर्याच्या वाडी संघाला. वैभव दीपक सुर्वेच्या रूपात दुसरा झटका लागतोय. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहतो अविनाश पवार. मी मगाशीच नाव घेतलं होतं. मोठे फटके मारण्यासाठी या खेळाडूची खास ओळख आहे अविनाश पवार. तोच अविनाश पवार आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वर पाहायला मिळेल आपल्याला. शेवटचं षटक आहे. 5 चेंडू शिल्लक असतील या षटकात आणि 5 चेंडूवर काय कमाल करतो अविनाश हे पाहावं लागेल. अजूनही मोठे फटके मारणारे खेळाडू या संघामध्ये अजूनही बाकी आहेत. त्यामुळं नक्कीच अविनाश फ्री माइंड खेळेल यात कोणतीच शंका नसावी. 5 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. चला स्पीडअप घ्यायचा.
विनंती असेल सर्वांना स्पीडअप घ्यायचा आहे, वारंवार सूचना करायला लावू नका मित्रांनो. पुन्हा एकदा रोशन ओव्हर द विकेट. ओहो हो हो, काय चेंडू टाकलाय, सुंदर असा चेंडू रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची होते सांगता. पुढील चेंडू रोशन याचा पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. अविनाश साठी रिव्हर्स अटॅम्प्ट, आवश्यकता होती का याची, परंतु लिगबाईच्या स्वरूपात नक्कीच एक धाव मिळेल. पंच वळतायत आमच्याकडे, इशारा सुद्धा करतायत की लिगबाईची धाव आहे म्हणून, परंतु खरंच या फटक्याची आवश्यकता या वेळेला होती का याचा नक्कीच विचार करेल सामना संपल्यानंतर अविनाश. तीन चेंडू शिल्लक असतील या षटकातले आणि आता मात्र स्ट्राईक एंडवर पाहतोय तोच वैभव अजून एकदा आहे मैदानाच्या आतमध्ये. वैभवला आता जबाबदारी घ्यावी लागेल. पुढील तीन चेंडू जर स्वतः खेळला, कारण सेट बॅट्समन आहे तो सध्या मैदानाच्या आतमध्ये. ओहो, चांगला फटका आलाय, क्षेत्ररक्षक आहे, करत नाही कोणती चूक तेजस, आणि जेल पकडला जातोय पुन्हा एकदा. दुसरा जेल तेजसच्या माध्यमातून पकडला गेला आणि तिसरा झटका लागतोय केळवली सूर्याच्या वाडी संघाला. चांगली गोलंदाजी वारंवार पाहायला मिळते रोशन यांच्याकडून. अनुभवी खेळाडू आहेत या संघामध्ये. रोशन असेल, निलेश असेल, अजय सुर्वे नवीन फलंदाज. दोन चेंडू अगदी शिल्लक असतील या षटकातले आणि दोन मोठे फटके येणार का, शेवट गोड होणार का या इनिंगचा, हे येणारे दोन चेंडू आपल्याला नक्कीच सांगतील. आता मात्र अजय सुर्वे कर्णधार स्वतः मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतो. शेवटचे दोन चेंडू फेस करण्यासाठी त्याच्यासमोर गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने रोशन. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं रोशनने, यॉर्कर, आणि तो अजयला समजला नाही. त्रिफळाची धुवून अजय आला असा माघारी निघाला, खांद्यावर बॅटचं ओझं टाकलं आणि निघाला माघारी. आता मात्र रोशन चा कॉन्फिडन्स नक्कीच हाय झालेला असेल आणि हॅट्रिक चान्स आहे. मगाशीच आकाश काटे सरांनी हॅट्रिक साठी मला वाटतं बहुधा बक्षीस पुकारलं होतं, ते बक्षीस नक्कीच लागू असेल रोशन साठी सुद्धा. परंतु शेवटचा चेंडू असेल अगदीच विक्रम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी आणि हॅट्रिकची संधी असेल रोशनला. ₹1001 पारितोषिक आहे विकास कदम यांच्याकडून सलग 3 विकेट साठी, आणि ही संधी आहे रोशनला आता. ओ हो हो हो, विकेटची हॅट्रिक तर नाही मिळाली. एक धाव धावून पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, दुसरी धावून पूर्ण केले. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट आणि षटकची होते सांगता. 4 षटकाच्या समाप्तीनंतर केळवली आणि सूर्याची वाडी संघाची धावसंख्या 32 धावा. 33 धावांचं आव्हान असेल मधलीवाडी आणि वाघजाईवाडी संघासाठी विजयासाठी. जाऊया टॉसच्या दिशेने. यानंतर होणारी मॅच जुगाईवाडी जंगलवाडी एकत्रित खेळ करतील. कॅप्टन शुभम यायचा आहे, पाडेकरवाडी सावरकर कॅप्टन लगेचच पाठवून द्यायचा आहे. पाडेकरवाडी सावरकर कॅप्टन गजानन आणि कॅप्टन शुभम यानंतर होणारी मॅच आपली असेल. टॉस केला जाणार आहे आणि त्याच दरम्यान आपण महत्वाचा मान सन्मान करतोय, अर्थात ज्यांच्या माध्यमातून अगदी आपण एक महत्वाचा मान सन्मान करतोय, अर्थातच माननीय सन्मान्य आदरणीय ज्यांचे मात्र सहकार्य वारंवार आपल्या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनला लाभलं जातं, अर्थातच मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान सतीशजी मोंडे साहेब, तुमचा देखील आम्ही महत्वाचा मान सन्मान करतो या. आणि या महत्वाचा मान सन्मान आम्ही विजयजी सावंकी साहेब यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची ओळख सन्मान चिन्ह देऊन तुम्हाला आम्ही सन्मानित करतोय. आपण देखील यायचे आहे. मुख्य व्यासपीठावरती आपला सन्मान केला जाईल. आणि या अगोदरचा जो सामना झाला होता त्याचा सामनावीराचा पुरस्कार अर्थातच शुभम साळुंके यांना दिला जाईल. शुभम साळुंके आपण यायचं आहे, आपला पुरस्कार घेऊन जायचा आहे.
आणि नाणेफेकीसाठी सुद्धा 2 कर्णधार जे आकाश सरांनी आता पुकारलं, एकदा नाव घेतलं की मित्रांनो लगेचच आपला निर्णय सोबत घेऊनच यायचा, येताना अजिबात वेळ लावायचा नाही. एकदा नाव घेतलं की दोन्ही कर्णधारांनी लगेचच नाणेफेकीसाठी यायचं. थँक्यू. अगदी आपण पाहतोय महत्वाचा मान सन्मान केला जातोय विजयजी साळुंके यांचे शुभ हस्ते. अर्थात सतीशजी मोंडे साहेब तुम्ही देखील वेळात वेळ काढून आलात आणि या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनला तुम्ही वारंवार सहकार्य करत असता, त्याबद्दल तुमचे आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आणि असेच सहकार्य आम्हाला वर्षानुवर्ष या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनला करत चला हीच तुमच्या जवळ अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. कॅप्टन्स बोथ टीम कॅप्टन्स या, कॅप्टन शुभम, कॅप्टन गजानन. चला पंच उभे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि 2 फलंदाज पाठवायचे. थँक्यू. थोडीशी चर्चा तुमच्या सोबत करतो. सतीशजी मोंडे साहेब तुम्ही आलात वेळात वेळ काढून. अगदी गेली 2 वर्षापासून तुमचं नाव ऐकतोय, वारंवार तुम्ही सहकार्य करत आलाय, या स्पर्धेला देखील सहकार्य केलं. काय बोलाल या स्पर्धेबद्दल, काय बोलाल या नेतृत्वाबद्दल, रामजी सावंत यांच्या बद्दल? राम सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांनी जे आयोजन केलंय ना ते एकदम उत्कृष्ट अशा पद्धतीचं आयोजन आहे आणि हे ग्रामीण भागात चांगल्या रूपाने क्रिकेट मुलं आहेत ना, क्रिकेट चांगला खेळतात. ओके, थँक्यू. थँक्यू. तुम्हाला विनंती करेन तुम्ही देखील व्यासपीठावरती असं नसतं व्हायचंय. सतीशजी मोंडे साहेब जाऊया. यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस देखील आम्ही तुमच्या शुभ हस्ते करतो. सतीशजी मोंडे साहेब, कॅप्टन शुभम उपलब्ध आहे इथं. कॅप्टन विनंती करतो गजानन या धावत. बॅटर आलेत. कॅप्टन गजानन, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या लगेचच टॉस केला जाणार आहे. यानंतर होणारी मॅच तुमची आहे. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करत आलो याची देखील नोंद घ्यायची आहे. कॅप्टन गजानन, जर आवाज माझा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या टॉस करण्यासाठी टीम पाडेकरवाडी सावरकर संघाचा प्रतिनिधी एक कोणी या टॉस करण्यासाठी लास्ट कॉल असेल. टीम लास्ट कॉल असेल पाडेकरवाडी सावरकर. अपोनंट संघाचा कॅप्टन इथे कॅप्टन शुभम उपलब्ध आहे, त्याला टॉस विन दिला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. लास्ट कॉल आहे. हेड कॉल आहे आणि टेल टॉस विन टीम जुगावाडी जंगलवाडी टॉस विन होते. डिसिजन काय असेल कॅप्टन शुभम? बॅट फर्स्ट. अगदी प्रथमतः बॅट फर्स्ट बोललं जात आहे आणि पाहायला गेलं तर प्रथमतः फलंदाजी करत असताना धावा मागील मॅच मध्ये बनल्या नव्हत्या, या मॅच मध्ये बनवल्या जातील. हो नक्की. प्रथमतः तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. तयार आहात? एस दोन्ही संघाने देतो शुभेच्छा. जातो पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्सच्या दिशेने डीएसपी सरांसमवेत. कंटिन्यू डीएसपी सर. धन्यवाद आकाश सर. जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. सचिन आणि अमित सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मधलीवाडी आणि वागजावाडी संघाकडून 33 धावांचा पाठलाग करायचा आहे 24 चेंडू मध्ये. पहिलं षटक हाताळण्यासाठी विक्रम पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट. हो, चांगला फटका, चांगला चेंडू सुद्धा टाकला तो विक्रमने खोलवर टप्प्याचा चेंडू, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल सचिन आणि अमितला. आता मात्र आपण पाहतोय पहिल्या मॅच मध्ये 2 षटकं संपली तरी अमित स्ट्राईक वर आपण पाहायला मिळाला नव्हता, परंतु यावेळेला पहिल्याच चेंडूवर अमितला नक्कीच स्ट्राईक मिळाली. 2 चेंडू आणि एकच धाव झालेली आहे. आता मात्र आपण अमितला स्ट्राईक वर पाहतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आम्ही स्ट्राईक वर असणं खूप गरजेचं होतं. ओहो, इनसाइड आउट फटका मारलाय. क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण तुझा पाहायला मिळालं. 2री धाव पूर्ण. 3ऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न झालाय आणि 3 धावा पूर्ण. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. जितका सुंदर फटका खेळला होता ना, ओहो, नेत्रदीपक फटका होता अमितच्या बॅट मधून. अमित नेहमीच स्ट्राईक एंडवर पाहिजे असं त्याच्या संघाला सुद्धा वाटत असेल, परंतु पाठीमागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की पहिले 2 षटकं अमित स्ट्राईक पासून दूर होता आणि त्याचा नक्कीच फटका बसला असेल त्यांच्या संघाला.
पुन्हा एकदा विक्रम सज्ज ओव्हर द विकेट. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. आता मात्र सचिन. ओहो चांगला फटका गॅप मध्ये घेऊन काढलाय चेंडू. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आता मात्र सचिनच्या बॅट मधून येत आहेत 4 धावा. 33 धावांचा पाठलाग करतात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक विक्रम घेऊन आलाय. प्रत्येक चेंडूवर धावा पाहायला मिळत आहेत विक्रमच्या. दोन्ही फलंदाजांच्या जर बॅट मधून धावा आल्या तर थोडस आव्हान सोपं होतं. तेच आता सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. सुंदरसा फटका पाहायला मिळाला सचिनच्या बॅट मधून 4 धावांसाठी. ओहो पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय. झेल होणार का? आणि अविनाश आहे म्हटल्यानंतर झेल सुटत नाही. पहिला झटका सचिनच्या रूपात लागतोय मधलीवाडी वागजावाडी संघाला. सुंदर असा झेल अविनाशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी सुद्धा कमबॅक केलंय विक्रमने. चला स्पीडअप घ्यायचा आहे. सचिनची जागा घेण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोशन. ज्या रोशनने शेवटचं षटक हाताळलं होतं आणि चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आता फलंदाजीसाठी आले 3ऱ्या क्रमांकावर. आता फलंदाजी चांगली करावी लागेल. 33 धावांचा पाठलाग करतोय आपला संघ. स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतील रोशन. पॉवर प्लेचं पहिलं षटक अजूनही चालू आहे. ओहो थोडीशी वेगळी शैली होती. सुंदर असा फटका आणि रोशन यांच्या बॅट मधून आल्या आल्या स्वागत केलंय विक्रमचं. षटकाराने खातं खोललंय रोशनने. गोलंदाजी चांगली केली होती. आता फलंदाजी सुद्धा चांगली पाहायला मिळते रोशन यांच्या माध्यमातून. षटकाराने समाप्ती केले या षटकाची पॉवर प्लेच्या. आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मधलीवाडी वागजाईवाडी संघाची धाव संख्या 14 धावा. 1 गडी बाद 14 धावा. दीपक सुर्वे पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दीपक सुर्वे यांना पाहतोय आपण. आणि स्ट्राईकवर आता अमित असेल, जो सलामीला आला होता सचिन सोबत, तोच अमित आपण स्ट्राईक एंडवर पाहतोय. अमितला सुद्धा चांगला खेळ करावा लागेल. संघाला विजय मिळवून द्यायचा असेल. माफक आव्हान जरूर आहे, परंतु ते कठीण असेल, तितकं सोपं नसेल, कारण धारदार गोलंदाजी सुद्धा आहे केळोली आणि सूर्याची वाडी संघामध्ये. उत्कृष्ट दर्जाचे गोलंदाज नक्कीच आहेत. त्यातलाच एक आता बाहेर काढलाय, त्याचं नाव आहे दीपक सुर्वे. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते दीपक यांच्याकडून. नेहमीच एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. हलक्या हाताने खेळून काढलेला होता चेंडू ऑफसाईडच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तैनात होता, एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आता मात्र स्ट्राईकून पुन्हा एकदा पाहतोय आपण रोशनला. थोडीशी वेगळी शैली आहे फलंदाजीची रोशनची. नेहमीच तो गोलंदाजांना चकवा देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचा नंतर फायदा घेण्याचा प्रयत्न देखील करत असतो. पुन्हा एकदा टॉपेज लागलाय, चेंडू हवेत आहे. दीपक स्वतः येतोय स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये आणि झेल होईल का? आणि सुंदर प्रयत्न आणि एका हातात झेल बसला. काही का असेना पण झेल टिपणं हे महत्वाचं होतं. आणि दुसरा झटका लागतोय मधलीवाडी आणि वागजावाडी संघाला रोशनच्या रूपात. सुंदर अशी गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते या दीपकची नेहमीच. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानाच्या आत. सुहास चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी. स्ट्राईक एंडवर देखील आपण सुहासलाच पाहतोय. गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण मात्र दीपकला. राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी दीपक.
नेहमीच राऊंड द विकेट गोलंदाजी करणारे या असोसिएशन मध्ये तरी सध्या दोनच खेळाडू मला पाहायला मिळतात. एक जंगलवाडीचा शुभम साळुंके आणि दुसरा हा दीपक सुर्वे. स्लोअर डिलिव्हरी होती, हलक्यात त्याने घेऊन काढलाय. धाव घेण्याचा प्रयत्न करत होता परंतु दीपकने धाव घेऊ दिली नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला आणि धावांपासून थांबवलं. सुंदर गोलंदाजी प्रत्यक्ष पाहायला मिळते दीपकच्या माध्यमातून. वारंवार चांगली गोलंदाजी करतोय दीपक. 33 धावांचा पाठलाग करतोय. मधलीवाडी आणि वागजायवाडी संघ सामना जिंकावा लागेल. मधलीवाडी आणि वागजायवाडी संघाला जर या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर ऑलरेडी एक सामना जिंकला आहे तो केळोली आणि सूर्याचीवाडी संघाने. परंतु पहिला सामना पराभूत झाले होते आणि आता मात्र जर तुम्ही पराभूत झालात तर आव्हान नक्कीच संपुष्टात येईल तुमचं या स्पर्धेमधील. त्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे. त्याच दृष्टिकोनातून मोठा फटका. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्याही डोक्यावरून चकवा देऊन आभी होता त्या ठिकाणी. येतोय चेंडू वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अशाच मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. जर विजय मिळवायचा असेल आपल्या संघाला तर असेच मोठे फटके खेळावे लागतील. दोन्ही फलंदाजांना एकाकडून होऊन चालणार नाही तर दोन्ही फलंदाजाकडून तसा खेळ पाहायला मिळाला पाहिजे. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा पाहतोय राऊंड द विकेट. दीपक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू हलक्यात त्याने खेळून काढलाय. पॉइंटच्या डोक्यावरून एक धाव धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आहे आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते सुहास आणि दीपक यांच्या माध्यमात. सिंगल डबलने सुद्धा खूप काही घडू शकतं. सामन्याचा निकाल कदाचित तुम्हाला वेगळा दिसेल. प्रत्येक चेंडूवर षटकार आणि चौकारच यायला पाहिजे असं अपेक्षित नसतं. सिंगल आणि डबल सुद्धा तुम्हाला खूप काही देऊन जातं. धाव फलक हलता ठेवणं खूप गरजेचं असतं. फुलटॉस चेंडू त्याला खेळून काढलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतो आभी आणि करतोय चूक. एकदा धावून पूर्ण दिलंय जीवदान. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा कॉल. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती ही धाव यशस्वीरित्या पूर्ण. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये समजत नाहीये. फुलटॉस चेंडू दिला. वाटलं होतं की त्याचा फायदा पुरेपूर मिळेल परंतु चेंडू गेला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तिकडे झेल सोडला गेला. त्याच्यानंतर ओव्हर थ्रो टाकला गेला. रनआउट धावबादची संधी निर्माण झाली होती. तीही संधी गमावली केळवली संघाने. आणि आता धावा किती पंच? 2 धाव. धन्यवाद. आणि या 2 धावांच्या नंतर षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मधलीवाडी आणि वागजायवाडी संघाची धावसंख्या 23 धावा. 2 गडी बाद 23. 10 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 10 धावा विजयासाठी. आता मात्र तिसऱ्या षटकासाठी कोणाला पाचारण केलं जाते पाहावं लागेल. अत्यंत महत्वाचं आणि जबाबदारीचं षटक असेल. प्रवीण चव्हाण डाव्या हाताने गोलंदाजी करतात. प्रवीण चव्हाण गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघासाठी. संपूर्ण पाडेकरवाडीची टीम आहे. त्या पाडेकरवाडी टीम कडून अध्यक्षांचं बर्थडेचं सेलिब्रेशन होणार आहे टॉस का बॉस मध्ये. कृपया अध्यक्षांनी आणि पाडेकरवाडीच्या सर्व खेळाडूंनी यायचं आहे आणि त्या ठिकाणी जोडले जातील आपल्यासोबत आकाश काटे, व्हाईस ऑफ कोयना. जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. जबाबदारीचं आणि अत्यंत महत्वाचं षटक घेऊन गोलंदाजी मार्फत पाहतोय आपण ओव्हर द विकेट प्रवीण चव्हाण अमित साठी. 12 चेंडू आणि 10 धावा. ऑप्शनच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. पंच वळतायत आमच्याकडे. दोन्ही जमिनीला समांतर करतायत. दंडित केलं जाते पहिल्या चेंडूवर प्रवीणला. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावे संघाची धावसंख्येत भर. रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी. लगेचच तिसरे पंच जोडले जातील आमच्या सोबत आणि लवकरच तुम्हाला योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत कळवला जाईल. फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे वाईट साठी.
वाईट बॉल असेल. डिसिजन कंपल्सरी तेच राहील. बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे. सन्माननीय अध्यक्ष राम सावंत यांचा आज वाढदिवस आहे. त्याच वाढदिवसाचा औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे आणि त्याचाच बर्थडे सेलिब्रेशन होत आहे. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेनं. आता समीकरण बदलते. 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी मधलीवाडी आणि वागजाईवाडी संघाला. प्रवीण चव्हाण पुन्हा एकदा कटर चेंडू टाकण्यामध्ये माहीर आहे. ओव्हर द विकेट अमित साठी. हो, सुंदर असा हलक्या हाताने खेळून काढलेला फटका. चांगला फटका. एक धाव निश्चितच मिळेल. त्यावर क्षेत्ररक्षक येतोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा प्रत्येक चेंडूवर प्रत्येक धावेवर समीकरण बदलतंय या सामन्याचं. 11 चेंडू 8 धावांची आवश्यकता विजयासाठी. सुहास स्ट्रायकिंगवर पाहतोय. सामना करेल प्रवीण चव्हाणचा. ओहो हो, फसवलं. मी बोललो होतो अगोदरच कटर करतो हा गोलंदाज. चेंडू वळवण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये. तोच गोलंदाज प्रवीण चव्हाण पाहतोय आपण. महत्वाचं षटक असेल खास करून किरोली आणि सूर्याच्या वाडी संघासाठी. हो, चांगला फटका. क्षेत्ररक्षक येतोय परंतु पोहोचू शकत नाहीये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न. दुसरी धाव देखील धावून पूर्ण. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. तिसरी धाव देखील पूर्ण. चौथ्या धावेचा देखील प्रयत्न झाला आणि निश्चितच 4 धावा धावून पूर्ण. 4 धावा धावून पूर्ण केले. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या मध्ये पाहायला मिळालं. सुहास आणि अमित कौतुक नक्कीच करावं लागेल. 4 धावा धावून काढणं सोपं नसतं परंतु ते आव्हान त्यांनी यशस्वीरित्या पेललं आणि धावून पूर्ण केलं. ओ हो, आता काय घडते मैदानाच्या आतमध्ये. सरळ क्लीन बोल्ड. त्रिफळा चित्त झालेत आता मात्र सुहास. फलंदाज होतोय बाद. क्रुशियल सिच्युएशन मध्ये धक्का लागतोय मधलीवाडी आणि वागजाईवाडी संघाला. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश नेवगे. गावावरून आलाय हा खेळाडू. बरीच वर्ष क्रिकेटची सेवा करतोय आपल्या गावासाठी आणि त्याच गावासाठी खेळण्यासाठी या मानसरोवरच्या नगरीमध्ये आज दाखल झालाय हा निलेश नेवगे. चाफळ विभागातील एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट मधलं. निलेश नेवगे गावावरून आलाय आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या मानसरोवरच्या मैदानामध्ये. परंतु आता मात्र जबाबदारी असेल निलेशवर. जरूर कमी धावा आहेत परंतु त्या बनवाव्या लागतील. बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेस आहे. सामना जिंकायचा असेल तर. या ठिकाणी विकास नाडेकर साहेब उपस्थित आहेत. आज रामसाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार. उलटा चेंडू खेळून काढलाय. दीपक सुर्वे येतोय. दीपक सुर्वे करत नाही कोणतीच चूक. निलेश नेवगे आला असा माघारी निघाला. गरज होती का या फटक्याची. 7 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. आणि हा फटका निलेशने खेळला या वेळेला हा योग्य होता का. मिनिमम 4 धावांची आवश्यकता. हॅट्रिक चान्स असेल आता अमोल चव्हाणला. माफ करा काय प्रवीण चव्हाणला. अमोल चव्हाणचं नाव बरोबर तोंडात येते. खेळाडू सुद्धा मोठा आहे त्यामुळे नाव निश्चितच त्याचं येतं नेहमीच तोंडात. परंतु प्रवीण चव्हाणला देखील संधी आहे. 1001 रुपयाचं पारितोषिक मिळवण्याची हॅट्रिकची संधी निर्माण झाली. मगाशी रोशनला संधी निर्माण झाली होती ती गमावली. आता याच सामन्यात दुसऱ्यांदा ही संधी निर्माण झालेली आहे. पाहूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज विजय. चला स्पीडअप घ्यायचा. अजिबात वेळ लावायचा नाहीये. यानंतरच्या मॅचचे जे खेळाडू आहेत त्यांनी तयार राहायचं आहे दोन्ही संघांनी. पुढचा चेंडू. हॅट्रिक संधी आहे प्रवीण चव्हाणला. हो,
हॅट्रिक नाही येऊ दिली, हलक्या हाताने खेळून काढला चेंडू. समीकरण बदलतंय. शेवटचं षटक असेल, 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता असेल मधलीवाडी आणि वागजावडी संघाला. परंतु जमेची बाजू आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे की अजून अमित मैदानाच्या आतमध्ये आहे आणि स्ट्राईक एंडवर सुद्धा तोच असेल. जसं पहिल्या सामन्यामध्ये अमितला स्ट्राईक मिळाली नव्हती पहिले 2 षटक, या सामन्यात देखील त्याला फार अशी स्ट्राईक मिळाली नाहीये. आता डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाजी कोणावर जबाबदारी दिली जाईल, केळवली संघाकडून आणि सूर्याचेवाडी संघाकडून, ते येणाऱ्या काही सेकंदामध्ये आपल्याला निश्चितच समजेल. 6 चेंडू आणि 4 धावा, काही घडू शकतं. 6 धावा 4 चेंडू एकाच चेंडू मध्ये निघू शकतात आणि 6 चेंडू 4 धावा डिफेन्स देखील केल्या जाऊ शकतात. ही जबाबदारी दिले सूरज गायकवाड, अर्थात सर्वांचा लाडका विकी. कमाल करेल का? विकीसाठी पारितोषिक आलंय 6 चेंडूत जर 4 धावा डिफेन्स केल्या तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. जर या 6 चेंडूत 4 धावा डिफेन्स केल्या तर कॅश प्राइज आहे 500 रुपयाचं, आणि ते कॅश प्राइज स्वतः मी देणार आहे, कारण मी त्याच्यावर तुम्हाला विश्वास आहे. हे असं मी लावलंय, माहित नाही निकाल काय लागेल. परंतु जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. जबाबदारी खूप मोठी आहे, परंतु 6 चेंडू 4 धावा. अमित अजून स्ट्राईकवर आहे, मी मगाशीच सांगितलंय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय, स्पीडअप घ्यायचा आहे. अमित अजून देखील आहे, त्यामुळं काहीही घडू शकतं मैदानाच्या आत. अमित ओ हो चांगलं क्षेत्ररक्षण. वाटलं होतं फायनल शॉट फायनलला क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु वाटलं होतं की गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, परंतु बरोबर जजमेंट पकडलं आणि चेंडू फील्ड केला. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. समीकरण बदलते. 5 चेंडू 3 धावा. विजयला सुद्धा जबाबदारी घेऊन खेळ करावा लागेल. 5 चेंडू 3 धावा. फुलटॉस चेंडू आणि इथे विजय बाद. हलकासा एज लागला होता. यष्टी रक्षक अमोल होता, अमोल करत नाही कोणती चूक आणि पुढे जाऊन धाव घेण्याचा प्रयत्न करत होता, परंतु धाव बाद होऊन परत तो विजयची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रेमनं मात्र गोलंदाजी चांगली केली होती. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हाताळलं होतं, फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र फलंदाजी चांगली करून आपल्या संघाला विजय मिळवून द्यावा लागेल, ती जबाबदारी असेल. त्यावेळेला तुम्ही सर्व गुण संपन्न खेळाडू म्हणून ओळखला जाता. फक्त गोलंदाजी चांगलीच नव्हे तर फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा आपल्याला 100% द्यावं लागतं. त्यावेळेला तुम्ही परिपक्व खेळाडू म्हणून तुमची ओळख निर्माण होते. समीकरण बदलते. 4 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. प्रेम असेल स्ट्राईक एंडवर, अमित नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय आपण. अमितनं काहीसा कानमंत्र दिलाय प्रेमला की सिंगल घे किंवा मोठा फटका मारू नको, गॅप मध्ये खेळ, काहीतरी कानमंत्र नक्कीच दिला असेल. आणि पाहूया त्याचा प्रभाव किती पडतोय प्रेमवर. गोलंदाजी चांगली केली होती, कौतुक करावं लागेल प्रेमचं, परंतु आता फलंदाजी चांगली करावी लागेल. 4 चेंडू 3 धावा. विकी ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू फटका खेळलाय आणि प्रेमनं कानमंत्र ऐकला, मारलाय षटकार, खातं खोललं षटकाराने आणि विजयावर शिक्कामोर्तब केलंय. प्रेमनं विजयी होतोय. मधलीवाडी आणि वागजाईवाडी संघ अभिनंदन, तुमचं पराभूत होतोय. केळवली संघ सूर्याचीवाडी संघ दोन्ही संघांनी 1-1 विजय आणि 1-1 पराजय पत्करलाय. पुढील सामन्यांसाठी तुम्हाला देतोय शुभेच्छा. जाऊया पुढील मॅच कडे. आता जास्त वेळ न घेता जंगलवाडी आणि जुगाईवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केलंय ते पाडेकरवाडी आणि सावरकर संघाला. लगेचच आपल्या 11 खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरायचे. पाडेकरवाडी आणि सावरकर संघ 2 फलंदाज तयार करून मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. जुगाईवाडी आणि जंगलवाडी संघ. मोठा सामना पाहायला मिळेल आपल्याला. जंगलवाडी आणि जुगाईवाडी संघ पहिला सामना आपला जिंकलेला आहे आणि सावरकर आणि पाडेकरवाडी संघाने आपल्याला पहिल्या सामन्यात पराजय पत्करावा लागला होता, परंतु या सामन्यात कमबॅक करावा लागेल त्यांना देखील.
आता झालेल्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार अर्थातच जातोय